मित्रांनो नमस्कार. आज आपण थेट इतिहासाच्या पानात डोकावणार आहोत. व्यायाम ज्ञानकोश नावाच्या एका जुन्या ग्रंथाच्या आधारावर आपण पाहूया की गदाविद्येचं पुनरुज्जीवन कसं करता येईल. ही सगळी माहिती 1939 सालच्या एका अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक पुस्तकामधून घेतली आहे. त्या काळातलं हे अनमोल ज्ञान आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी म्हणजेच एआयशी जोडून सोप्या भाषेत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. मी कल्पेश बी भालेकर. मी एक फिजिकल एज्युकेशन टीचर आहे आणि त्यासोबतच कराटे, योगा आणि हॉर्स रायडिंग कोच म्हणूनही काम करतो. माझा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये आरोग्याचा जो खजिना दडलेला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तेच काम आपण या माहितीच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग आता थेट वळूया त्या दुर्मिळ ग्रंथाकडे आणि पाहूया की त्यात नक्की दडले तरी काय. विचार करा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या लोकांनी केवढा मोठा विचार केला होता. भारतीय व्यायाम पद्धतींचं सगळं ज्ञान एकत्र करून त्याचं दस्तऐवजीकरण करण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न होता. म्हणजे हे फक्त एक पुस्तक नाही, तर व्यायामाचा एक संपूर्ण ज्ञानकोश आहे जो आपल्या परंपरेची ताकद दाखवतो. या ज्ञानकोशात अनेक व्यायाम प्रकार आहेत, पण आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत एका खास आणि शक्तिशाली साधनावर, आणि ते म्हणजे गदा. गदा म्हटलं की फक्त व्यायामाचं एक साधन नाहीये बरं का. आपल्या परंपरेत ती शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक मानली जाते. म्हणजे बघा ना, हनुमानापासून ते मोठमोठ्या पैलवानांपर्यंत प्रत्येकाच्या हातात गदा ही दिसायचीच. याच पुस्तकातून आपल्याला गदाविद्येतील दोन महारथींची ओळख होते. एकीकडे आहेत उज्जैनचे विष्णू मार्तंड ढिंगरे, जे गदा फिरवण्याच्या कलेमध्ये म्हणजे टेक्निकमध्ये एकदम माहीर होते, आणि दुसरीकडे होते काशीचे मन्नालालजी, जे प्रचंड जड गदा उचलण्यासाठी ओळखले जायचे. म्हणजे बघा, एकाकडे होती कला तर दुसऱ्याकडे होती अफाट ताकद. मग प्रश्न येतो की ही गदा फिरवण्याची योग्य पद्धत तरी काय? चला आपण डिंगरे यांची पद्धतच समजून घेऊया. खरं तर यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तंत्र. सगळ्यात आधी येते योग्य पकड. गदा हातातून निसटायला नको आणि मनगटावर चुकीचा ताण यायला नको. मग महत्त्वाचं आहे शरीराची स्थिती. तुमचे पाय, पाठ, खांदे एका योग्य स्थितीत असतील तरच शरीराचा तोल सांभाळला जातो. आणि शेवटी गदा फिरवण्याची क्रिया. यात फक्त हातांची ताकद नाही लागत, तर कमरेपासून पायांपर्यंत संपूर्ण शरीराचा वापर होतो. आणि हेच तंत्र तुम्हाला दुखापतींपासून वाचवतं आणि व्यायामाचा खरा फायदा देतं. आता हे सगळं करण्याची मेहनत तर आहे, पण त्याचे फायदे तर जबरदस्त आहेत आणि आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. या व्यायामाने सगळ्यात आधी तर खांद्यांमध्ये प्रचंड ताकद येते. हाताचे स्नायू इतके बळकट होतात की विचारू नका. आणि हो, मनगटाची पकड ती इतकी घट्ट होते की त्याचा फायदा फक्त व्यायामात नाही तर आपल्या रोजच्या कामातही होतो. शिवाय संपूर्ण शरीरात एक समन्वय साधला जातो, ज्यामुळे बॉडी माइंड कोऑर्डिनेशन सुद्धा सुधारतं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा फक्त एक व्यायाम प्रकार नाहीये. हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या जिवंत इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. हेच तर आपल्या परंपरेचं सौंदर्य आहे. इथे शारीरिक तंदुरुस्ती आणि आपला सांस्कृतिक वारसा हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे नाहीत. ही एक अशी परंपरा आहे जी शरीर तर घडवतेच, पण सोबत आपली संस्कृतीसुद्धा जपते. शेवटी एक प्रश्न उरतोच की आपल्या इतिहासात दडलेली आरोग्याची अशी आणखी कितीतरी रहस्य असतील, नाही का? आपला हा वारसा म्हणजे ज्ञानाचा एक अथांग सागर आहे. आपल्याला फक्त त्यात डोकावून पाहण्याची आणि त्यातून काहीतरी शिकण्याची गरज आहे.